बातमीपत्राकडे। उद्योग व्यवसायाला उत्तेजन मिळण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत। मत्स्य व्यवसाय हा आपल्याकडील एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो। त्यात भरभराट यावी या उद्देशाने सुरू झालेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे जालना जिल्ह्यातही अनेकांना मत्स्य व्यवसायाची संधी मिळाली असून त्यातून चांगलं उत्पन्न मिळत आहे। पाहूया त्याचा वृत्तांत। मत्स्यपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरीच्या पॅरनबाई सुरेश घुले यांना या योजनेच्या माध्यमातून मत्स्यपालन करण्यासाठी 50 लाख रुपयांचं प्रकल्प सहाय्य मिळालं आहे। या योजनेमध्ये 60% अनुदान देण्यात येतं। मला मोदी सरकारकडून योजना भेटली मच्छी पालनसाठी, तर मी 50 टाक्या टाकल्या आणि 50 लाख रुपये मला भेटले आणि त्याच्यामध्ये रोह मच्छी आणि कटला मच्छी मी टाकली। मी ही योजना चालू ठेवली आणि सगळ्यांनी मला वाटतं हे लाभ घ्यावा। मत्स्य संपदा योजनेच्या निधीतून पॅरनबाई घुले यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतजमिनीवर शेड तयार करून त्यात 50 टाक्या बनवून त्यामध्ये 48,000 मत्स्यबीज टाकले असून त्यात रोहू, कटला अशा माशांचं त्या पालन करत आहेत। येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये त्यांची वाढ पूर्ण होऊन त्यांच्या विक्रीतून पॅरनबाईंना चांगलं उत्पादन मिळणार आहे। या टाक्यांच्या देखभालीमध्ये त्यांचा मुलगा दिनेश त्यांना मदत करतो। इथे आम्ही मत्स्य संपादन योजनेतर्फे ही योजना राबवलेली आहे। ही योजना माझी आई पॅरन सुरेश घुले यांच्या नावे आहे। मी त्यांना ह्या गोष्टीमध्ये मदत करतो। आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये 50 टाक्याचा प्रोजेक्ट आहे, जो बायोफ्लॉक प्रोजेक्टवर डिपेंड आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता जे टाकलेलं आहे रोहू, कटला आणि मंगास या जातीचं आम्ही याच्यामध्ये आता सध्याला प्रोडक्शन घेतलेलं आहे आणि याच्यातून आता तर सध्या तर आम्ही नवीनच घेतलेलं आहे। याच्यातून अपेक्षा अशीच आहे की चांगलं उत्पन्न व्हावे। यावर्षीच्या मत्स्यबीजाच्या माध्यमातून जवळपास 40 टनांपर्यंत त्यांना उत्पादन मिळणार आहे। पंतप्रधान मत्स्य संपादन योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे पॅरनबाई आणि त्यांच्या कुटुंबानं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।